गेल्या 5 वर्षांपासून पाचोरा शहरातील जारगाव चौफुली परिसरातील रामदेव लॉनच्या पाठीमागील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था यांच्या वतीने भव्य आणि दिव्य उन्हाळी आध्यात्मिक बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येत असून या शिबिराला दरवर्षी विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे। यंदाही दिनांक 5 मे 2026 ते दिनांक 15 मे 2026 दरम्यान सुरू असलेल्या या निशुल्क शिबिरात सुमारे 250 विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला आहे। विद्यार्थ्यांची आध्यात्मिक, सामाजिक व वैचारिक जडणघडण घडावी, त्यांच्यात संस्कार मूल्यांची रुजवण व्हावी आणि भारतीय संस्कृतीची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचावी या उद्देशाने शिबिरामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। सकाळी योगासनाने दिवसाची सुरुवात होत असून त्यानंतर गीता पाठ, विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा स्तोत्र, अभंग व गवळणी पाठांतर, वारकरी पावल्या, पखवाज, वादन, गायन अशा पारंपरिक व संस्कारक्षम उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना अध्यात्माची गोड लावली जात आहे। दुपारच्या सत्रामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास, सामाजिक जबाबदारी, शिस्त, शिक्षणाचे महत्त्व आणि जीवनातील सकारात्मक दृष्टिकोन याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे। विशेष म्हणजे संस्थेमध्ये वर्षभर जवळपास 70 मुले व मुली निवासी स्वरूपात राहत असून त्यामध्ये अनेक अनाथ विद्यार्थ्यांचाही समावेश आहे। या सर्व बालकांच्या शिक्षण, निवास व संगोपनाचा संपूर्ण खर्च संस्था उचलत असल्याने समाजातून संस्थेच्या कार्याचे कौतुक व्यक्त होत आहे। आज दिनांक 8 मे रोजी तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिरामध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष कायदेविषयक व नैतिक मूल्यांचे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले। या सत्रात विद्यार्थ्यांना संविधानिक हक्क, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, महिला व बालक सुरक्षा कायदे, सामाजिक माध्यमांचा योग्य वापर तसेच कायद्याचे पालन करण्याचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संस्कार हीच खरी संपत्ती असल्याचे सांगत चांगले नागरिक बनण्यासाठी शिक्षणासोबत नैतिक मूल्य जोपण्याचे आवाहन केले। कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारून शंकाचे निरसन करून घेतले। या संपूर्ण उपक्रमाचे आयोजन अनाथांची माय हबप सौ सुनीताताई पाटील व हबप भागवताचार्य योगेशजी महाराज धामणगावकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले। कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सेवक वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। दरम्यान रवींद्र भीमराव पाटील व आदेश प्रवीण पाटील व त्यांच्या मित्र ग्रुप यांच्या वतीने शिबिरातील सर्व बालगोपालांसाठी भव्य भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती। स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेत विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून या उपक्रमामुळे शिबिरात आनंदोत्सव साजरा झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। बघा, आज छान असं शिबिराचं आयोजन आपल्याकडे करण्यात आलं। हे शिबिराचं आयोजन आपल्या पाचोरा कोर्टातील तालुका विधी सेवा समिती आणि वकील सेवा संघ यांच्या माध्यमातून हे सुंदर शिबिर करण्यात आलं। खरं तर हा तुमच्या सगळ्यांचा बस डोक्याबाहेरचा विषय आहे। कायदा ह्या गोष्टी तुम्हाला कळतील असं नाही, अजून भरपूर लोकांना, मोठ्या मोठ्या लोकांना कायदा कळत नाही। तुम्ही खूप लहान आहात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांना सगळं सांगायचा अर्थ काय होता तुम्हाला माहिती आहे? बालपणात ज्ञानोबारायांना त्रास झाला, त्या दिवशी ऐकलं ना आपण, ज्ञानोबारायांच्या जोडीमध्ये काय टाकलं होतं लोकांनी? बोला बोला, काय टाकलं होतं? शेण टाकलं होतं। त्यावेळेस जर कायदा राहिला असता ज्ञानोबारायांना मदत झाली असते की नाही? हो, तर हा एक विनोदाचा भाग आहे। आपल्यावर तुम्ही लहान आहात, एक बघा, आपण खूप लहान आहोत, आपल्याकडे भरपूर लोकांचा, सगळ्याच लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन चांगला असतो। अनेक वेळेस आपण सहज लोकांच्या जवळ जातो, पण ते लोक आपला गैरफायदा घेतात। मग असं ओळखायचं कसं ओळखायचं? ज्या वेळेस आपल्याला एखादा स्पर्श करत असताना आपल्याला अनकॉन्शियस फील होत असेल, आपल्याला सुरक्षित फील होत नसेल, त्यावेळेस त्या माणसापासून लांब राहणं हेच त्या ठिकाणी आपलं महत्वाचं आहे। आणि असा प्रसंग जर ओढवला तर घरी आल्यावर आपल्या आईशी बोला आणि आईशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवा। मला तर वाटतं मी सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींना सांगेल, त्यांच्यापेक्षा त्यांच्या आईवडिलांनाही सांगणं गरजेचं आहे, कारण ते त्यांच्याशी बोलत नाही। मुलगा जर घरी आला, बापाच्या हातात मोबाईल असतो, बापाशी मुलगा बोलायला गेला की तो बाप त्याला लांब करतो। आईला तिच्या वेगळ्या मैत्रिणीशी बोलायचंय, आईला तिच्या आईशी, बहिणीशी बोलायला वेळ भेटत नाही,
ती मुलीशी बोलायचं टाळते, म्हणून त्या मुली मग मनातल्या मनात त्या गोष्टी ठेवायला लागतात, मग मुलं एकटे पडत जातात. आता यातली काही अशी मुलं होती ज्यांना मोबाईल शिवाय जेवण पण जात नाही, अशी काही मुलं आहेत, एक सेकंद राहू शकत नाही. पण तीच मुलं आज 10 दिवस विदाऊट हे सगळं करू शकतात. आणि आज आई वडिलांची मानसिकता अशी झाली, ते स्वतःहून सांगतात, महाराज आमचा पोरगा मोबाईल शिवाय राहू शकत नाही. त्यांनी मानसिकता, अगोदर आई वडिलांची मानसिकता बदलली तर या गोष्टी सगळ्या बदलतील. फार पूर्वी आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धत होती, नातूने कसं वागायला पाहिजे हे आजी आजोबा सांगायचे. आता आजी आजोबाच एकटे पडलेत, त्यांच्याशी कोणी बोलायला तयार होत नाही. आता बदलता काळ आहे. असो, आज या कार्यक्रमामध्ये डॉक्टर देशमुख साहेब असतील, ललिताताई असतील, वैशालीताई जळे असतील, विस्पुते साहेब असतील, डॉक्टर मुकेश तेली असतील, त्यानंतर सोबत मोरे साहेब आहेत, अजून त्या ठिकाणी असणारे डॉक्टर भरत प्रजापत असतील, डॉक्टर मंडळी आहे, काही कायदे क्षेत्रातील काही मंडळी आहे. यांनी वेळात वेळ येऊन पत्रकारिता क्षेत्रातील आमचे आदरणीय दिलीप पाटील हे सुद्धा आवर्जून उपस्थित राहिले. यावर्षी त्यांचे सुद्धा त्यांच्या घरातले 3 मुलं आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांनाही वाटलं की महाराज या मुलांना संस्कारांची गरज आहे. खरं तर आज आपण पोरांना ब्रँडेड कपडे देतोय, ब्रँडेड वस्तू देतोय, तर ब्रँडेड विचार देताना आपण कुठेतरी मागे पडतोय आणि त्यासाठी अशा शिबिरांची गरज आहे. खरं तर आमच्याकडे वर्षभर मुलं असतात, खूप आम्ही कंटाळलेलो असतो, पण परत हा कार्यक्रम घेणं जड जातं, कुठेतरी वाटतं थांबून जावं, पण कुठंतरी एक अजून विचार करावा की त्या ठिकाणी मग नंतर हे कोणी घेईल कसं, कोणी घेत नाही. कोणी आमचे कीर्तनकार महाराज लोक सुद्धा आता फार चिंता करत नाही, टेन्शन घेत नाही, आपलं कीर्तन झालं की संपला विषय. हे 24 तास राबायचं आहे, रात्री 12 वाजता एखाद्या मुलाला अडचण आली तरी धावपळ करत ते सगळं पाहायचं आहे. परंतु होतं आणि आपल्या तालुक्यातील दानशूर लोकांची सहकार्य आहे, सगळ्यांनी जेवणाच्या पंक्ती घेतल्या आहेत आणि त्याच्यामुळे हे जेवण वगैरे वगैरे सगळं वाटलं गेलं. मग आमचं काम आहे, आमच्याकडे पैसा नाही पण वेळ आहे, तो वेळ आम्ही लेकरांना देतो. त्यांच्याकडे जे आहे ते त्या पद्धतीने सहकार्य करतात आणि आपण सगळेजण या ठिकाणी येऊन उपस्थित झालात, आपल्याकडून मुलांना योग्य असं मार्गदर्शन केलं. आपल्या सगळ्यांचं मी माझ्या लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थाच्या वतीने, माझी धर्मपत्नी सौ सुनीता आणि मी, आमच्या दोघांच्या वतीने आपले खूप खूप त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. एकदा जोरदार क्लॅप दो. आता आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.